नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2024 महाराष्ट्रातर्फे जेव्हापासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट कधीपर्यंत लागणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या टोटल लिस्टा किती लागणार आहे 31 डिसेंबर 2024 पर्यंत, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मित्रांनो या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या चौथ्या लिस्टचा, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अहमदनगर डिव्हिजन, अकोला, धारला, अमरावती, संभाजी महाराज नगर, बारामती, बीड, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट, मुंबई सिटी साऊथ, नागपूर सिटी, नागपूर महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, उस्मानाबाद, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, तर या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरीनुसार कट ऑफ किती जाणार आहे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचा आणि सेफ झोन काय असणार आहे सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला किती पर्सेंटेज या ठिकाणी असल्या पाहिजे चौथ्या लिस्टमध्ये, तर याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून थर्ड लिस्ट लागली होती तर तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर चौथी लिस्ट आता लागणार आहे की नाही लागणार आहे, आणि काही मुलं 1-2 मार्काने सुद्धा जे कटले आहे थर्ड लिस्टमध्ये, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी कटले असेल ज्यांचं सुद्धा थर्ड लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला खचून जायचं नाही, तुम्हाला संयम ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकच्या अजून सुद्धा लिस्टा या ठिकाणी बाकी आहे। तर मी तुम्हाला अगोदरपासून सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 7 लिस्टा लागणार आहे, पण पाहिलं आपण बाकीच्या राज्यामध्ये जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर बाकीच्या राज्यामध्ये आताच्या कंडिशनला 5 लिस्टा लागलेल्या आहे आणि 6वी लिस्ट जे आहे 6वी जी लिस्ट आहे येणाऱ्या दिवसामध्ये 6वी लिस्ट लवकरच लागणार आहे। बाकीच्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7 लिस्टा लागल्या असत्या, तर काऊन नाही लागल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर निवडणुका होत्या म्हणून त्या कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो त्या लिस्टा लागल्या नाही आहे, ठीक आहे। तर तुम्हाला खचून जायचं नाही, आणि मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो होतो की थर्ड लिस्ट लागणार आहे। जेव्हापासून दुसरी लिस्ट लागली होती तेव्हापासून तिसरी लिस्ट लागली होती तेव्हा मी तुम्हाला अगोदरपासून सांगत आलो होतो की थर्ड लिस्ट लागणार आहे, आणि काही मुलं जे कमेंटमध्ये येऊन म्हणायचे की आता लागत नाही, आता तिसरी लिस्ट लागत नाही, आता क्लोज होणार आहे, सगळं होणार आहे, आता तिसरी लिस्ट येण्याची काही चान्सेस नाही, असे सुद्धा बरेच मुलं जे निगेटिव्ह कमेंट त्या ठिकाणी करत होते। पण मी तुम्हाला अगोदरपासून विद्यार्थी मित्रांनो सांगत आलो होतो की थर्ड लिस्ट या तारखेला पाहायला तुम्हाला भेटणार आहे म्हणून, आणि ते लागली सुद्धा, ठीक आहे। तर आता जे थर्ड लिस्टचे जे विद्यार्थी मित्रांनो इंतजार खतम झाला, आता चौथी लिस्ट जे आहे पोस्ट ऑफिस जीडीएसची कोणत्या तारीखपर्यंत लागणार आहे तर मी तुम्हाला तारीख या ठिकाणी सांगून देतो। तर पहा 15 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या दरम्यान जे तुम्हाला हे चौथी लिस्ट पाहायला भेटणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची, ठीक आहे। जवळपास 15 ते 20 डिसेंबरपर्यंत हे जे लागण्याची शक्यता आहे चौथी लिस्ट, ठीक आहे। आणि चौथी लिस्ट खूप कमी जाणार आहे, जसे आता तुम्ही पाहिलं सर थर्ड लिस्ट खूप कमी केली आहे, 80% वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे, 85% वाल्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, 88 वाल्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं आहे, तुम्ही पाहिलं असेल, आणि जवळपास 1150 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं थर्ड लिस्टमध्ये। आणि याच्या अगोदर सुद्धा पहिली जी लिस्ट लागली होती त्यामध्ये 3500 मुलांचं सिलेक्शन झालं होतं, दुसऱ्या लिस्टमध्ये 1700 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं, आणि तिसऱ्या लिस्टमध्ये 1150 मुलांचं सिलेक्शन झालं। तर विचार करा 3000 जागा महाराष्ट्रामध्ये होते, 3000 पेक्षा जास्त जे विद्यार्थी मित्रांनो मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे, आणि अजूनही होणार आहे महाराष्ट्रातील हजारो मुलांचं सिलेक्शन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे, ठीक आहे। तर चौथी जी लिस्ट आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची हे खूप कमी जाणार आहे, लक्षात ठेवा, खूपच कमी या ठिकाणी जाणार आहे चौथी लिस्ट। तर पहा विद्यार्थी मित्रांनो हे 5 डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कट ऑफ कमी जाऊ शकतो। चंद्रपूर डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, तर हे 5 डिव्हिजन आहे। तर या ठिकाणचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओपन, पीडब्ल्यूडी या कॅटेगरीचे, तर पहा एसटी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल 86 ते 87 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही एससी, ओबीसी, ओपन कॅटेगरीचे असाल 89, 88, 90 अशा प्रकारे एवढा कट ऑफ या ठिकाणी जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल तर जवळपास 83 ते 85च्या आसपास या ठिकाणी 80-85 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर त्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अहमदनगर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर अमरावती डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे।
तर हे जे डिव्हिजन आहे तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीचा जो कडाप आहे या ठिकाणी जाणार आहे। तर पहा चौथ्या लिस्टचा जो कडाप आहे ST आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल या डिव्हिजनचे तर 87 ते 88 पर्यंत या ठिकाणी तुमचं होऊन जाणार आहे, एवढं या ठिकाणी जाणार आहे। तुम्ही SC OBC ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास 89 किंवा 88-90 अशा प्रकारे एवढं जाणार आहे। 88-89-90 पर्यंत या ठिकाणी कटाप जाऊ शकतो या ठिकाणी, ठीक आहे। PWD कॅटेगरीचे असाल तर 85 पर्यंत सिलेक्शन होऊन जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट आहे, मुंबई सिटी साऊथ आहे, नागपूर सिटी आहे, नागपूर मोफसूल आहे, नांदेड नाशिक आहे। तर हे जे डिव्हिजन आहे या ठिकाणचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीचे ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 87 ते 88 च्या आसपास या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे। तुम्ही जर SC OBC ओपन कॅटेगरीचे असाल तर 88-89 पर्यंत या ठिकाणी कटाप या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर त्या विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई डिव्हिजन आहे, उस्मानाबाद डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी ईस्ट आहे, पुणे सिटी वेस्ट आहे, पुणे मोफसूल आहे, रायगड आहे। तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीचा PWD कॅटेगरीचे असाल तर 83 किंवा 82 पर्यंत कडाप या ठिकाणी जाणार आहे। मी ST आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 88 पर्यंत 87 पर्यंत तुमचं होऊन जाणार आहे सिलेक्शन। तुम्ही OBC ओपन किंवा SC कॅटेगरीचे असाल तर ह्या कॅटेगरीचा जो कडाप आहे 89 पर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे, तर एवढंच या ठिकाणी सेफ झोन असणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे विद्यार्थी मित्रांनो तर ते आहे मिरज डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजन आहे आणि सांगली डिव्हिजन आहे। तर पहा मिरज डिव्हिजनचे असाल तुम्ही, भुसावळ डिव्हिजनचे असाल, सांगली सातारा या डिव्हिजनचा जो कडाप आहे ST EWS कॅटेगरीचा जो आहे हा 88 पर्यंत किंवा 87 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर SC OBC ओपन कॅटेगरीचा जो कडाप हा 89 पर्यंत जाणार आहे। तुम्ही PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 83-84 पर्यंत या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटणार आहे या 4 डिव्हिजनचा। त्यानंतरचं जे आहे श्रीरामपूर डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजन आहे, ठाणे डिव्हिजन आहे। तर पहा श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन, ठाणे डिव्हिजन तर या ठिकाणी जो कडाप आहे ST EWS कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 87 ते 88 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही OBC ओपन SC कॅटेगरीचे असाल तर 89 पर्यंत कडाप जाणार आहे, 88 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो, ठीक आहे। त्याचबरोबर PWD असाल तर या ठिकाणी 83 पर्यंत जाणार आहे। त्यानंतर पहा ठाणे डिव्हिजन आहे, वर्धा डिव्हिजन आहे, त्याचबरोबर सोलापूर डिव्हिजन आहे। तर पहा श्रीरामपूर डिव्हिजन, सोलापूर डिव्हिजन, ठाणे, वर्धा, यवतमाळ तर ह्या डिव्हिजनचा जो कडाप आहे ST EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 87 पर्यंत तुमचं होऊन जाणार आहे, 87-88 पर्यंत। त्याचबरोबर SC OBC ओपन कॅटेगरीचे असाल तर 89-90 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। यामध्ये SC कॅटेगरीचा थोडा कमी जाऊ शकतो, ठीक आहे, एखाद्या मार्कानं। त्याचबरोबर जे तुम्ही जर या ठिकाणी PWD कॅटेगरीचे असाल तर PWD कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास 82 किंवा 80 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे, तर एवढाच या ठिकाणी सेफ झोन आहे, तर एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS ओपन PWD या कॅटेगरीचा, ठीक आहे। तर तुम्हाला संयम ठेवायचा, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची जे विद्यार्थी मित्रांनो 31 डिसेंबर 2024 पर्यंत ह्या लिस्ट लागणार आहे। आणि माझा तर असा अंदाज या ठिकाणी येत आहे की जवळपास 5 लिस्ट या ठिकाणी लागू शकते, कारण की कसं आहे बाकीच्या राज्यामध्ये 5 लिस्ट आता लागले आणि 6वी लिस्ट आता लवकरच लागणार आहे, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 3च लिस्ट लागला आता, आणि एक 4थी लिस्ट जे आहे हे 15 ते 20 डिसेंबर पर्यंत येणार आहे। त्यानंतर जे आहे 31 डिसेंबर पर्यंत एक लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटू शकते। तर या ठिकाणी जवळपास 5 लिस्ट लागू शकतात, आणि असं सुद्धा होऊ शकते 7 सुद्धा लिस्ट लागू शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। काही सांगता येत नाही, पण फिक्स सांगता नाहीत की बा 7ही लिस्ट लागणार आहे म्हणून, ठीक आहे। तर तुम्हाला आता संयम ठेवायचा 31 डिसेंबर 2024 पर्यंत, पाहू आपण त्या ठिकाणी किती लिस्ट लागणार आहे। वेळोवेळी अपडेट तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल देत राहणार आहे। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या दिवस थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।